हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आपला जो व्हिडिओ आहे तो शॉर्ट स्लीव्हचा आहे. यामध्ये मी तुम्हाला दोन मेथडनी तुम्हाला शॉर्ट स्लीव्ह कशा पद्धतीने कट करायचा आहे सांगते. दोन्हीही मेथड आपापल्या जागेवर एकदम परफेक्ट आहे. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इथे एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. लेंथ किती आहे? 3 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून 4 वर मार्किंग करायची आहे. इथे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची. आपल्याला बाहीची घडी घ्यायची, तर बाहीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. छातीचा चौथा भाग आणि आपल्याला प्लस करायचा हाफ इंच. इथे छाती आपण घेतलेली आहे 34 इंच. त्याचा चौथा भाग म्हणजे 8.5 इंच आणि हा हाफ इंच प्लस करून इथे आपण 9 वर मार्किंग करायचं. एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आपल्याला. आता आपल्याला डाऊन जायचं, तर डाऊन हे नेहमी आपल्याला साईज नुसार जावं लागते. स्लीव्ह तुमची शॉर्ट असो या एल्बो स्लीव्ह असो या लॉंग स्लीव्ह असो, शेप तर आपला तोच प्रॉपरच राहणार. शेप तर आपला चेंज होणार नाहीये. तर तुम्ही आपली जे बाहीचा जो शेप आहे तो किती इंचावर द्यायचा आहे, तर आपल्याला फॉर्म्युला आहे आपला त्या छातीचा 10वा भाग. छाती आहे 34 इंच, त्याचा 10वा भाग म्हणजे 3.4. म्हणजे आपण इथे आपण 3.5 इंचावर एक लाईन कमी अशी ते मार्किंग करत आहे. ठीक आहे. आणि इथून आपण एक स्ट्रेट लाईन आखून घेऊ. आपल्याला बाहीचा शेप ड्रॉ करायचा आहे. या मार्किंग पासून आपल्याला आतमध्ये 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे. ही मार्किंग आपल्याला या मार्किंग पर्यंत क्रॉस मध्ये लाईन आखून घ्यायची आहे. आता आपल्याला इथे 3 मार्किंग करायची आहे. तर हे जे आपलं अनफोल्ड साइड आहे तिथून आपल्याला हे जे मार्किंग मिळाली तिथपर्यंत आपला मेजरिंग टेप ठेवायचा आहे असा, आणि त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरवर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आहे. आता हे जे सेंटर मिळालेलं आहे इथून आपल्याला ह्या मार्किंग पर्यंत आपल्याला त्याचं सुद्धा सेंटर घेऊन घ्यायचं आहे. आणि ह्यासाठी सेंटर आणि वरची मार्किंग त्याचं सुद्धा आपल्याला इथे सेंटर घेऊन घ्यायचं आहे. हे 3 मार्किंग झालेली आहे. आता हे जे सेंटर होतं तिथे आपल्याला मेजरिंग टेप ठेवायचा आहे. कोणतीही इंचाची एक लाईन इथे मॅच करायची आहे. जशी लाईन जात आहे त्यानुसार आपल्याला इथे टेप ठेवायचा आहे. असा खाली किंवा असा वर ठेवायचा नाही. जशी लाईन जात आहे त्यानुसार आपल्याला इथं टेप ठेवायचा आहे. वरच्या बाजूला पाव इंच आणि खालच्या बाजूला आपल्याला पाव इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. तर ही जी मार्किंग आहे सेकंड वाली तिथून सुद्धा आपल्याला पाव इंच खालच्या बाजूला एक मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आपण जिथून डाऊन गेलो होतो तिथे सुद्धा आपल्याला पाव इंचावर एक मार्किंग करायची आहे. 1 इंच मार्किंग करायची आतल्या बाजूला. आता आपल्याला शेप ड्रॉ करायचा आहे. ही जी मार्किंग आहे ह्या मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला इथे शेप ड्रॉ करायचा आहे. बघितलं, एकदम प्रॉपर असा बॅक साईड. आता हा जो शेप आहे तो आपला बॅक साईडचा आहे. ठीक आहे. आता आपण फ्रंटचा शेप देऊया. तर फ्रंटचा शेप देत असताना ही जी मार्किंग आहे या मार्किंग पासून आपल्याला पाव इंच वरच्या बाजूला मार्किंग करायची आहे. आता आपल्याला शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता हा 1 इंच जो आहे तिथूनच आपल्याला शेप ड्रॉ करायचा आहे. एकदम प्रॉपर शेप आलेला आहे. कारण की जर तुम्ही या मार्किंग करणार तर तुम्हाला एकदम प्रॉपर शेप मिळणार. ठीक आहे. कुठेही तुम्हाला कमी जास्त येणार नाही. आणि जो आपला शेप आहे तो बिलकुल एकदम मछलीचा जो शेप असतो त्यानुसार आपल्याला पाहिजे ना तर सेम तशाच पद्धतीने आलेला आहे. आता आपल्याला इथे कपडा खूप जास्त कमी पडत आहे. ठीक आहे. शिलाई मार्जिनसाठी आपल्याला कपडाच नाहीये. तर तेव्हा आपल्याला याचा काय करायचं, इथे आपल्याला आपली जी बाहीची उंची आहे ती किती आहे? 4 इंच. त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे, 2 इंच. ती ही जी आपल्या डाऊन गेलो होतो तिथून आपल्याला त्या मार्किंग पासून आपल्याला 2 इंच खालच्या बाजूला इथे मार्किंग करायची आहे. आणि या मार्किंगला आपण बॉक्स तयार करू जसा, आणि या मार्किंगला आपल्याला या मार्किंग पर्यंत काय करायचं आहे? क्रॉस मध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. इथे काय झालं? पॉइंट तयार झाला. तर हा आपल्याला पॉइंट नको आहे तर त्याच्यामुळे इथून थोडंसं आपण पाव इंच खालच्या बाजूला जाऊ आणि इथं आपण शेप ड्रॉ करून घेऊ. बिलकुल पाव इंच जायचं आहे, जास्त जायचं नाहीये. कारण की इथं टोक तयार होईल म्हणून आपल्याला इथून तो काय करायचा आहे? मायनस करायचा आहे. आता बघा, इथून आपली अर्धा इंच वरच्या बाजूने आणि अर्धा इंच खालच्या बाजूने आपली शिलाई गेली तरी आपल्याला इथं कपडा मिळत आहे. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवला तर एकदम परफेक्ट बसणार. ठीक आहे. कारण की आपल्याला साईज नुसार इथे डाऊन मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला शिलाईसाठी सुद्धा आपल्याला मार्जिन मिळालेली आहे. त्या बाही एकदम परफेक्ट बसेल. इथे टोक पण येणार नाही कारण की आपण इथून त्या टोकला काय केलेलं आहे? मायनस केलेलं आहे. ठीक आहे. दंडगेर आहे 12 इंच, त्याची आपल्याला हाफ करायची आहे.
तर 6 इंचावर आपण इथे मार्किंग करून घेऊ आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन. या दोन्ही मार्जिनला आपण इथे जॉईन करून घेऊ. ठीक आहे, मी पहिले तुम्हाला दुसरी मेथड सांगते, त्याच्यानंतर आपण दोन्हीही स्लीव एक सोबतच कट करून घेऊ. आता इथून आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखायची आहे. सेम याच पद्धतीने 3 इंचाची आपली स्लीव्ज आहे, तर आपण 4 इंचावर मार्किंग करत आहे. या बाजूला पण आपण 4 इंचावर मार्किंग करत आहे. एक बॉक्स तयार करून घेऊ. बाहीची घडी टाकायची. छाती आपली 34 इंच, त्याचा चौथा भाग प्लस आपल्याला 1/2 इंच प्लस करून मार्किंग करायची आहे. म्हणजे इथे मी 9 इंचावर मार्किंग करते आणि इथून एक स्ट्रेट लाईन आखून घेते. आता इथे काय करायचं, आपल्याला बाहीची उंची किती आहे, 4 इंच, त्याचं आपल्याला हाफ करायचं, म्हणजे किती येणार, 2 इंच. ठीक आहे, तर 2 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. त्या साईडला पण आपण 2 इंचावर मार्किंग करून घेऊ आणि इथून एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे. सेम आता आपल्याला इथे बाहीचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. 1.5 इंच आतमधल्या बाजूला मार्किंग करायची आहे आणि ही लाईन आपल्याला इथे क्रॉस मध्ये जॉईन करून घ्यायची आहे. हे बेसिक जे आहे आपलं सेम त्याच पद्धतीने राहणार आहे. सेंटर घेऊन घेऊ आपण, मार्किंग करायची आहे सेंटर, आणि इकडे सेंटर आहे त्याची सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेऊ. हे बघा, हे जी मार्किंग केली ना, तर याच्यामुळे बाहीचा जो शेप आहे एकदम प्रॉपर येत असते. ठीक आहे, लाईन मॅच करून वरच्या बाजूला 1/2 इंच, खालच्या बाजूला 1/2 इंच मार्किंग करायची आहे. खालच्या बाजूला सुद्धा 1/2 इंच आणि जे डाऊन गेलेलं आहे तिथून सुद्धा 1/2 इंच आपल्याला मार्किंग करायची आहे. बंद भागेकडून 1 इंच आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. आणि आता आपल्याला बाहीचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा एकदम प्रॉपर आलेला आहे. आता आपल्याला आतमधला शेप ड्रॉ करायचा. ही जी वरची मार्किंग आहे तिथून 1/2 इंच वरच्या बाजूला इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि आतमधला आपण शेप ड्रॉ करून घेऊ. पर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं, दंडघेराची मार्किंग करायची. दंडघेऱ्या 12 इंच, त्याचे हाफ करायचे 6 इंच आणि शिलाई मार्जिन आपल्याला 1.5 इंच. या दोन्ही मार्किंगला आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. मग इथे आपल्या दोन्ही स्लीवची आपली ड्राफ्टिंग झालेली आहे. इथे कट करून दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने आपले दोन्हीही मेथड मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केलेले आहेत. दोन्ही मेथड आपापल्या जागेवर एकदम परफेक्ट आहे. अजिबात तुम्हाला बाहीमध्ये क्रीज नको तर तुम्ही या मेथडने तुम्ही किंवा तुम्हाला जर क्रीज असली तरी चालेल आणि तुम्हाला जर इथे बेल्ट अटॅच करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने स्लीव अटॅच करू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर जणांना शेअर करा, जेणेकरून त्यांना शॉर्ट स्लीवबद्दल पूर्ण माहिती मिळेल आणि त्यांचा जो स्लीवचा जो काही प्रॉब्लेम असेल तो इथे सॉल्व्ह होऊन जाईल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.